नमस्कार, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण उद्यासाठी निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात आणि त्याबरोबरच बँक निफ्टीची जी काही एक्सपायरी आहे ना, त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीची मुवमेंट पाहायला मिळू शकते आणि महत्त्वाच्या लेवल्स कोणते असतील हे पाहणार आहोत. काल आपण ज्या पद्धतीने ॲनालिसिस केलं होतं तसं काहीसं होताना पाहायला मिळालेलं नाही आपल्याला. पण ज्या लेवल डिस्कस केल्या त्या लेवलला अतिशय चांगलं कामकाज आज आपल्याला होताना पाहायला मिळालं. आपण काल जे महत्त्वाचे लेवल्स बाय ऑन डिप्स विषयी चर्चा केलेली होती. मग ते निफ्टी असू द्यात किंवा बँक निफ्टी असू द्यात किंवा अगदी फिन निफ्टी असू द्यात. आजचं जे काही ओपनिंग होतं खरं तर गिफ्ट निफ्टीवरती होती 60-70 पॉईंट, बाकी सगळे मार्केट बऱ्यापैकी वरती होते. तरीही गॅपडाऊन ओपनिंग आणि चांगलं गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला पाहायला मिळालं. आणि ते गॅपडाऊन ओपनिंग होती अगदी 400च्या आसपास. ज्या लेवल आपण डिस्कस केल्या काल आपण 2 लेवल ज्या डिस्कस केल्या त्या होत्या 22,440 22,400. या 2 लेवल आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. याच्या खालीच आपण जे काय आहे ते विकनेस पाहणार होतो. आणि अगदी पहिल्या 2 कॅन्डलमध्ये 5 मिनिटाच्या मार्केट अगदी जिथे क्लोजिंग होतं कालचं त्या ठिकाणी गेलेलं आहे. मग खरं तर काय संधी होती इथे, एक चांगल्या कॉलची संधी होती. परंतु मार्केटने काय केलं, पुन्हा एकदा टेस्टिंगला मार्केट खाली येताना पाहायला मिळालं. मार्केट इन द सेन्स निफ्टी. परंतु या लेवलला टेस्ट करायला आलं नाही. त्याच्यामुळे कदाचित इथे जर या पद्धतीचं फॉर्मेशन बनलं असतं ना आपल्याला, तर एक चांगला ट्रेड प्लॅन करता आला असता. इथे एखादं डबल बॉटम फॉर्मेशन बनलं असतं तर एक चांगला ट्रेड प्लॅन करता आला असता. परंतु तो ट्रेड काय आपल्याला झाला नाही. मग नंतरून इथे जर तुम्ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलीत, लक्षात घ्या, इथे जर एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर ही ट्रेंड लाईन ब्रेक होताना म्हणजे अगदी पुन्हा 480-85 ज्यावेळेस ब्रेक झालं ना, तर ही एक चांगली मुवमेंट आपल्याला कॅप्चर करता आली असेल. म्हणजे जर तुम्ही त्या पद्धतीने, कारण का काल याच लेवल आपण डिस्कस केलेल्या होत्या. परंतु इथे सुद्धा काय होतं, पूर्ण कॉन्फिडन्स नव्हता. कारण का मार्केटने जी 400ची लेवल होती तीही टेस्ट केलेली नव्हती चांगल्या पद्धतीने, किंवा इथे एक चांगलं फॉर्मेशनही कोणतं बनलं नव्हतं. त्याच्यामुळे इथे तुम्ही काय करायला पाहिजे नव्हतं, एक तर 40-50% क्वांटिटीने इथे ट्रेड घेतला असेल तर नक्कीच आपलं चांगलं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळालं. आणि आपलं जे वरती लेवल होती ती होती 560. खरं तर 560च्या वरतीही मार्केट सस्टेन होताना काही काळ आपल्याला पाहायला मिळालं. परंतु शेवटी एक चांगलं प्रॉफिट बुकिंग म्हणूयात किंवा छोटा मोठा फॉल म्हणूयात, तर त्या पद्धतीने क्लोजिंग आलेलं आहे. आता याच्यानंतर काय होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. खरं तर आज काय व्हायला पाहिजे होतं, मार्केट ज्या पद्धतीने शनिवारचा कारभार आहे, शुक्रवारी साईडवेज आहे आणि गुरुवारची मुवमेंट, त्यानंतर हे जे प्रॉफिट बुकिंग आहे ना ते अजून थोडं म्हणजे 360 वगैरे इथे येऊन जर एखादं डबल बॉटम किंवा फॉर्मेशन बनलं असतं ना, तर ही मुवमेंट अतिशय चांगली किंवा सस्टेनेबल असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्फिडन्स असतं. परंतु तसं होताना पाहायला मिळालं नाही आहे. त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन अजूनही आहे. आता उद्या हेच पाहायचं आहे आपल्याला की हा जो काही फॉल चालू आहे ना, हे करेक्शन पूर्ण करते का. म्हणजे शॉर्ट टर्म साठी आपण चर्चा करतो, म्हणजे एक दिवसाच्या डेली कॅन्डलस्टिकवरती चर्चा करतो आपण त्या फक्त, किंवा दिवसाचे जे ट्रेड आहेत. विकलीमध्ये तर एवढ्याने आपलं काही होत नाही, परंतु डेली ट्रेड प्लॅन करण्यासाठी मग उद्या हे पाहणं महत्त्वाचं राहील. जर फ्लॅट ओपनिंग होतं आहे तर पुन्हा एकदा ही जी लेवल आहे ती आता खूप महत्त्वाची झालेली आहे आणि ती लेवल आहे 22,440 आणि 22,400. या 2 लेवलच्या खाली जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत शॉर्ट पोझिशन आपण ट्राय करणार नाही. म्हणजे उद्यासाठी सुद्धा आपलं काय विचार असणार आहे की मार्केट जर फ्लॅट ओपन होतं आहे, डाऊन साईडला इथे येऊन एखादा डबल बॉटम असेल किंवा हॅमर असेल किंवा कोणतंही फॉर्मेशन असेल, बुलिश फॉर्मेशन ते बनतं आहे, तर डेफिनेटली आपण कॉलची पोझिशनच ट्राय करणार आहोत. मग जे काही फॉर्मेशन बनेल त्याचा लो हा आपला स्टॉप लॉस असला पाहिजे. आणि मग वरती टार्गेट डिसाईड करण्यापेक्षा आपण हे करू शकतो 1:2 किंवा 1:3. मग तरी ज्या लेवल महत्त्वाच्या आहेत त्या काय असणार आहेत, ऑब्व्हियसली 500-510 हा जो झोन बनताना आपण गेले काही दिवस पाहतोय ना, तर ती लेवल आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. आजचं क्लोजिंग ही 510च्या आसपास आहे. म्हणजे इथून तुमचं पहिलं टार्गेट हे 510 असणार आहे. एकदा आता इथे जरी तुम्ही ड्रॉ केलं तर तुमच्या लक्षात येईल ही लेवल ब्रेक होणं खूप महत्त्वाचं आहे. ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी काय आहे, जर फ्लॅट ओपन होऊन ब्रेक झाले ना तर तेवढा कॉन्फिडन्स आपल्याला असणार नाही. परंतु जर गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपन होऊन खाली येऊन जर पुन्हा ब्रेक होते ना, तर मग एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. मग ते तुम्हाला 580, जर 520 इथे ब्रेक होते, 520-25 जे काही लेवल येईल, त्यानंतर 580, 620, 22,620 आणि 22,700पर्यंतचा प्रवाससुद्धा तुम्ही किंवा उद्याच आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि याच पद्धतीचा ट्रेड प्लॅन करायचा, एक्स्ट्रा करण्याचा काहीही प्रयत्न करू नका. जसं मी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं की 20ला जो विक्स आहे, म्हणजे आपण 10 पासून अगदी त्याला ट्रॅक करतोय, आज 22+ जाताना आपल्याला पाहायला मिळाला. पुढील काही दिवसामध्ये तो अगदी 26-27 जाताना पाहायला मिळाला. आणि मग त्यावेळेस एक चांगली व्हॉलेटिलिटी आपल्याला मार्केटमध्ये आत्ताही आहे, परंतु एक्स्ट्रीम ज्याला आपण म्हणतो ना ती पाहायला मिळेल मेच्या लास्ट वीक आणि जूनचा फर्स्ट वीक जो आहे त्याच्यामध्ये. या पद्धतीचे अपसाईडचे ट्रेड. आता जर गॅपअपच ओपनिंग होतं आहे,
गॅप अप ओपनिंग नंतर जोपर्यंत ही लेवल ब्रीच होत नाही, म्हणजे 5 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची कॅन्डल 580च्या वरती बंद होत नाही ना, तोपर्यंत ट्रेड प्लॅन करायचं नाही. मग गॅप अप ते 560च्या जवळ असू देत, 580च्या जवळ असू देत, इथे सस्टेन करून जर ही लेवल ब्रेक झाली तर डेफिनेटली तुम्ही मग वरती 22,620 आणि 22,770ला टार्गेट करू शकता. मध्ये 700 आहे, परंतु मग गॅप अप नंतर जर सस्टेन करते तर 770 कदाचित उद्या किंवा एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळू शकते. या पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करणार आहे. डाऊन साईड इथे तर आपण सोडूनच देणार आहोत. याच्यामध्ये जरी तुम्हाला कॉलचा ट्रेड नाही मिळाला तरी पुट इथे ट्राय करायचं नाही, एवढी लेवल जाऊन द्यात. हां, जर 400 ब्रेक होतोय ना, तर मात्र एक विकनेस मार्केटमध्ये पाहायला मिळणार. म्हणजे हे 100 पॉईंट सोडून दिल्याच्या नंतर त्यानंतर जे पहिलं टार्गेट आहे छोटंसं आहे 340-360, हा 20 पॉईंटचा झोन आहे. जर ही लेवल ब्रेक झाली तर मात्र 22,280 आणि 22,150 पर्यंतचा प्रवास. दोन्ही बाजूला जर तुम्ही पाहिलं तर तिसरं टार्गेट जे आहे किंवा तिसऱ्या ज्या लेवल आहेत ना, त्या थोड्या मोठ्या येत आहेत, कारण का त्या पद्धतीचं फॉर्मेशन बनतं. या झोनमध्ये आपण पाठीमागेही काही काळ घालवलं होतं 22,400च्या आसपास, 22,400, 22,500च्या आसपास, आणि यावेळेसही तसंच पाहायला मिळते. जर डाऊन साईड एकदा पुन्हा ट्रिगर झाली तर एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. विकलीमध्ये त्या लेवल डिस्कस करून ठेवलेले आहेत. ती लेवल आहे 22,250, राऊंड फिगर सांगतोय, आणि वरती आहे 22,620. याच्या वरती चांगली अपसाईड, याच्या खाली चांगली डाऊन साईड. तोपर्यंत आपल्याला व्होलटाईल सेशन किंवा ज्याला आपण साईडवेज मार्केट म्हणतो ना, तसं काहीसं पाहायला मिळणार आहे. आता उद्या आहे बँक निफ्टीची एक्सपायरीला एक चांगली मुवमेंटची अपेक्षा आहे, कारण का गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही पाहिलं, अजून छोटं केलं तर बँक निफ्टीमध्ये पाहिजे अशी मुवमेंट आपल्याला मिळालेली नाही आहे. याच झोनमध्ये आपण काम करतो आहे. बरं, काल काय चर्चा केलेली होती आपण बँक निफ्टीसाठी? जोपर्यंत 48,300 ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत चांगला ट्रेड प्लॅन होणार नाही. आणि खाली 48,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे, आणि त्याच्या खाली होती 47,950. जर 47,950च्या खाली आपण जातोय तर आपण पुटचा विचार करणार आहोत. इथेही एक चांगलं गॅप डाऊन पाहायला मिळालं, त्यानंतर मात्र मार्केटने वरतीच सस्टेन केलेलं आहे. हां, इथे एक चांगला ट्रेड प्लॅन झाला. पहा निफ्टीमध्ये काय झालं, या कॅन्डलनंतर मार्केट खाली आल्याच्या नंतर हा लो ब्रेक झाला नव्हता, किंवा एक चांगलं जे करेक्शन ज्याला आपण म्हणतो ना, ते पूर्ण झालं नव्हतं. परंतु बँक निफ्टीमध्ये ते करेक्शन आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळालं. आणि मग इथे ही हॅमर असेल किंवा हा डबल बॉटम असेल, इथे तुम्हाला एक चांगला ट्रेड प्लॅन करता आला आणि यानंतर ही मुवमेंट कॅप्चर करता आली असेल. आम्ही ऑब्व्हियसली निफ्टीमध्ये ट्रेड न करता आज बँक निफ्टीमध्येच केलेलं होतं, आणि त्याच्यामध्ये इथे चांगले रिटर्न पाहायला मिळालेले आहेत. आता उद्या काय करू शकतो आपण? उद्यासाठी सुद्धा तेच, कारण का अगदी तिथेच आपण बंद आहोत. 48,000 ही जी महत्त्वाची लेवल आहे सायकोलॉजिकल लेवल, त्याच्या आसपासच आपण बंद आहोत. वरती आता पुन्हा तेच होतंय. ही जी लेवल आहे ना 48,250, 48,300, हीच लेवल आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. याच्यावरती एक चांगली मुवमेंट, एक्सपायरीची जी शॉर्ट कवरिंग ज्याला आपण म्हणतो ना, ती 48,300च्या वरतीच पाहायला मिळणार आहे. आणि तेव्हा 48,800पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतो. उद्या एक्सपायरी आहे म्हणून मध्ये 48,500 जे राऊंड फिगर लेवल आहे त्यावरती एक लक्ष ठेवू शकतो आपण. इथेही तेच फ्लॅट ओपनिंग नंतर जर मार्केट 48,100 ब्रेक करतं, डेफिनेटली कॉलची पोझिशन घ्या. पाहिजे तर तुम्हाला थोडं सेफ ट्रेड करायचं असेल तर इथे 50% क्वांटिटी, आणि 48,300 ब्रेक झाल्याच्या नंतर 50% क्वांटिटी ट्राय करू शकता. आता खाली कुठपर्यंत आहे तर 47,950. फक्त ही लेवल महत्त्वाची, 950-920 हा झोन. पण डायरेक्ट जर गॅप डाऊनने किंवा पहिल्याच कॅन्डलने ब्रेक होते ना, तर वाट पहा. पहिल्या कॅन्डलने सपोज ही ब्रेक झाली ही लेवल, तर काय करा, पुन्हा रिटेस्टिंगला येऊन एखादं बेरिश फॉर्मेशन बनतं आहे का हे पाहायचं आहे, आणि मगच पुढची पोझिशन घ्यायची, त्याशिवाय घ्यायची नाही आहे. कारण का पहिल्या कॅन्डलने जर वरती येऊन मार्केट सस्टेन झालं तर अपसाईडला जाऊ शकतं, हे लक्षात घ्यायचं. मग 920च्या खाली आपल्याला जे पहिलं टार्गेट आहे ते कालच जे सांगितलेलं आहे 47,750, 800 हा जो 50 पॉईंटचा झोन आहे, आणि हे महत्त्वाचं सपोर्ट लेवल असणार आहे. ही ब्रेक झाल्याच्या नंतर आपण 47,400साठी टार्गेट करणार आहोत. मध्ये 47,600 असेल किंवा 550 असेल, या टार्गेटवरती तुम्ही स्टॉप लॉस ट्रेलिंगसाठी वापरू शकता. परंतु मग याच्या खाली आपण 47,400 पाहत आहोत, आणि तिथे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथपर्यंत आपण बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजी यूज करणार आहोत. 950 असेल किंवा 800 असेल, हा 100 पॉईंट 100-125 पॉईंटचा ट्रेड तुम्ही नक्कीच करू शकता, कारण का एक्सपायरी आहे. इन द मनी ॲट द मनी घेतले तर चांगले रिटर्न तुम्हाला मिळतील त्यामध्ये. परंतु इथपर्यंत ॲग्रेसिव्ह सेलिंगला जायचं नाही आहे. इथपर्यंत आपण बाईंग म्हणजे 47,750, 800पर्यंत बाय ऑन डिप्सच धोरण ठेवून त्या पद्धतीने आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. बाकी आता इलेक्शन अगदीच जवळ आलेलं आहे. PSUमध्ये सध्याला तुम्ही पाहिलं तर चांगले मुवमेंट ही पाहायला मिळते, कारण का गृहमंत्री असतील किंवा आपले PM असतील, यांचे जे काही वक्तव्य केले काही दिवसापासून येत आहेत ना, ते मार्केटला थोडे फेवर करणारे आहेत. त्यामुळे PSUमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने रिटर्न पाहायला मिळत आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्याला ओव्हरऑल मार्केटमध्ये एक तेजीचं वातावरण पाहायला मिळतं आहे. त्यामुळे जास्त शॉर्ट करण्याचा विचार करू नका जोपर्यंत महत्त्वाच्या लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत. जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.